मोठ्या मताने विधान परिषद निवडणूक हारलेला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. महाराष्ट्राचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक फाउंडेशन हे काँग्रेसने उभे केले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्यापासून ते आतापर्यंत अनेक काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राची निर्मिती आणि विकासात प्रचंड योगदान दिलेलं आहे. असाच एक हरहुन्नरी तरुण काँग्रेस पक्षामधून 29 वर्षाच्या वयात बाभळगाव गावचा सरपंच होतो. त्याचे नाव विलासराव दगडोजीराव देशमुख. सरपंच म्हणून त्यांनी 1974 ते 1979 पर्यंत काम केलं. 1979 मध्ये ते पंचायत समितीचे उपसभापती झाले. 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले आणि फक्त 2 वर्षानंतर म्हणजेच 1982 मध्ये राज्यमंत्री झाले. आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये मंत्रिपदही मिळालं. 1999 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण 8 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. 2009 मध्ये केंद्रीय मंत्री झाले व उद्योग आणि ग्रामीण विकास ही खाती देखील सांभाळली. विलासराव देशमुख यांना राजकारणातील राजहंस म्हटलं गेलं, कारण ते कितीही कामात असले तरी लोकांमध्ये राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे कायमच त्यांना आवडायचं. लोकांकडून लोकांसाठी हे तत्व त्यांनी शेवटपर्यंत पाळलं होतं. 1993च्या किल्लारी भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हा विलासराव देशमुख हे महसूल मंत्री होते. मनमोहन सिंग यांच्याकडून 10 दिवसात कोट्यावधीची रक्कम मिळवून नवीन गावांची उभारणी व पुनर्बांधणीत विलासराव देशमुख यांची भूमिका महत्वाची राहिली होती. लातूरच्या विकासाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात विलासराव देशमुख हे नाव सदैव केंद्रस्थानी राहील. पाणी पुरवठा योजना, रस्त्याचं रुंदीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, शहरी सुविधा यातूनच लातूरला आधुनिक शहर बनवण्याची पायाभरणी झाली. शिक्षणाला नवीन दिशा मिळाली आणि जन्म झाला संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या लातूर पॅटर्नचा. हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारं हे शहर महाराष्ट्राचं शैक्षणिक हब बनलं. हॉस्टेल, पुस्तक व्यवसाय, ट्रान्सपोर्ट यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. 2004 मध्ये लातूरसाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मांजरा धरण प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पाची पाणी क्षमता 160 TMC आहे. यामुळे लातूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. तसेच 1.5 लाख हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली. मांजरा धरणातील पाणी रायगव्हाण प्रकल्पात आणण्यासाठी धरणजोड प्रकल्पाची मागणी केली गेली होती. रायगव्हाण फिडर कालव्यासाठी 56 कोटी रुपये निधी मंजूर केला. ही त्यांच्या राजा बोले आणि दल हले या कार्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. लातूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय मंजूर करून आणले. लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि उपचाराची सोय उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी तयार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचार मिळू लागलेले आहेत. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लातूर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला मोठे प्रोत्साहन मिळाले. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आणि लातूर शहर औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले. आज लातूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक शहरांपैकी एक आहे. विलासरावांनी महाराष्ट्राच्या शिक्षण धोरणात लातूर जिल्ह्याला विशेष प्राधान्य दिले. लातूरमध्ये महाविद्यालयांची संख्या वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई पुणे जाण्याची गरज कमी झाली आणि स्थानिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. लाखो गरीब घरांना विद्युत जोडणी देऊन ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत केला गेला. यामुळे ग्रामीण भागातील समृद्धी वाढली आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पंप वापरण्यास मदत झाली. सहकार चळवळीमुळे साखर कारखाने, पतसंस्था, कृषी उद्योग वाढले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली. विलासराव देशमुख हे लातूरच्या विकासाचे निर्विवादपणे शिल्पकार आहेत. लातूरकरांच्या मनात आजही त्यांची आठवण ताजी आहे. विलासराव देशमुख यांनी लातूरसाठी केलेली ही संपूर्ण विकास कामे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मदतीने आणि पुढाकारातून झाली आहेत. काँग्रेस पक्षाने विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आणि त्यातूनच हा विकास घडून आला. हाच विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी, आधुनिक व प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्गांचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे. या दूरदर्शी नेतृत्वाला विनम्र अभिवादन. धन्यवाद. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली.